जय शिवराय मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांना BOCW अर्थात महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ दिला जातो आणि याच्यामधील एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे बांधकाम कामगारांना 30 गृहोपयोगी भांड्याचा संच देणं। मित्रांनो, याच योजनेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती, ही योजना सुरू आहे का, सुरू असेल तर कोणत्या जिल्ह्यासाठी सुरू आहे, याचे अर्ज कशा प्रकारे केले जातात, याच्या अंतर्गत कोणती भांडी दिली जातात, याच्यासाठी किती खर्च दिला जातो शासनाच्या माध्यमातून किंवा याचं वितरण कशा प्रकारे केले जाणार आहे, हे सर्व सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वाची आहे, कारण याच्याबद्दलच्या बऱ्याच साऱ्या अफवा, बऱ्याच साऱ्या चुकीच्या माहिती पसरवल्या जात आहेत। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची आपली दिशाभूल होऊ नये, आपली फसवणूक होऊ नये, याच्यासाठी माहिती शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा। संपूर्ण माहिती पाहिल्यास तुम्हाला नक्की उपयोग पडेल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर BOCWच्या अंतर्गत 22 पेक्षा जास्त योजना, ज्याच्यामध्ये कौटुंबिक असेल, आरोग्यविषयक असेल, शैक्षणिक असेल, अशा योजनांचा लाभ दिला जातो। याच्यासाठी BOCW अर्थात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचं एक पोर्टल आहे। या पोर्टलच्या माध्यमातून या कामगारांना नोंदणी करणं असेल, त्यांच्या नोंदणीचं रिन्युअल असेल, या योजनांसाठी अर्ज करणं असेल, ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाते आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या एजंटचा, दलालाचा सुळसुळाट होऊ नये म्हणून वेळोवेळी खबरदारी घेतली जाते। बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून या बांधकाम कामगारांना, अशा दलालांना किंवा एजंटला बळी न पडण्याचं आवाहन केलं जातं। तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात या बांधकाम कामगाराची दिशाभूल केली जाते आणि अशाच परिस्थितीमध्ये आता ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे। मित्रांनो, 2020 मध्ये ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली, त्याच्यासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली। परंतु या योजनेची अंमलबजावणी होत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता किंवा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये काही गडबडी दिसून आल्या आणि 2022 मध्ये ही योजना स्टॉप करण्यात आली, थांबवण्यात आली। याच्यानंतर या योजनेचा लाभ देण्यासाठी निविदा प्रक्रिया, याचे एक सेंट्रलाइज डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी एका वितरकाची नेमणूक, अशा प्रकारे काही याच्यामध्ये बदल करण्यात आले। नोव्हेंबर 2023 मध्ये या भांड्याचं जे वितरण करायचं आहे, त्या भांड्याच्या संचासाठी एक त्याचं टेंडर घेण्यात आलं, त्याच्यासाठीचे दर निश्चित करण्यात आले आणि डिसेंबर 2023 मध्ये अखेर याला वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली। आणि मित्रांनो, या देण्यात आलेल्या मंजुरीनुसार राज्यातील नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही विभागातील जे जिल्हे आहेत, अशा जिल्ह्यातील जवळजवळ 5 लाख बांधकाम कामगारांना या भांड्याचा संच देण्यासाठी मंजुरी देण्यात आली। आता ही मंजुरी देत असताना कोणत्या विशिष्ट जिल्ह्याला लक्षांक देण्यात आले नाही की समजा जालना जिल्ह्याला एवढे वाटायचे, परभणीला एवढे वाटायचे, बुलढाण्याला एवढे, नागपूरला एवढे, असं काही नाही। याच्यामध्ये 5 लाख भांड्याचा हा संच एक लक्षांक त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि जशा प्रकारे मागणी येईल त्या मागणीच्या अनुषंगानं त्या जिल्ह्याला या भांड्याचे संच वाटप केले जाणार आहेत। मित्रांनो, गेल्या महिन्या 2 महिन्यापासून आपण जर पाहिलं तर दलालांच्या माध्यमातून, एजंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तुम्हाला भांड्याचा संच देतो, 1000 रुपये द्या, 500 रुपये द्या, 2000 रुपये द्या, अशा प्रकारे या बांधकाम कामगाराची फसवणूक केली जात होती। अर्ज वगैरे भरून घेतले जात होते आणि याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून, या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं होतं। आणि आता एकंदरीत हेच बांधकाम कामगाराला भांड्याचा जो संच आहे तो कशा प्रकारे वितरण करायचा, याच्या संदर्भातील स्पष्ट निर्देशसुद्धा, याच्या वितरणाचे आदेशसुद्धा या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या 27 ऑक्टोबर 2020 रोजीच्या बैठकीत मंजूर ठरावास नोंदणीत अर्थात सक्रिय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आलेली आहे। या अनुषंगानं पुढे योजना सुरू, योजना बंद, अशा बऱ्याच साऱ्या प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आणि याच्यानंतर आता 2023 मध्ये जे अंतिम याच्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे, या 1 डिसेंबर 2023च्या प्रस्तावानुसार 8820 रुपयाच्या या भांड्याच्या संचाच्या वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यासाठी आपण जर पाहिलं तर मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड या पुरवठादाराची याच्यासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि या पुरवठादाराच्या माध्यमातून नागपूर व छत्रपती संभाजीनगर विभागातील सक्रिय बांधकाम कामगारांच्या विहित नमुन्यातील मागणीनुसार अर्ज सादर केल्यानुसार कार्यालय प्रमुखांनी प्रमाणित केलेल्या यादीनुसार गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये ताट 4 दिले जाणार आहेत, वाट्या 8 दिल्या जाणार आहेत, पाण्याचे ग्लास 4 दिले जाणार आहेत, पातेले झाकणासह 12 इंची 1 दिलं जाणार आहे, झाकणासह पातेलं 13 इंची 1, 14 इंची 1, याच्यानंतर मोठा चमचा भात वाटपा करता 1, मोठा चमचा वरण वाटपा करता 1, पाण्याचा जग 1.5 लिटरचा 1, मसाला डब्बा 7 1, याच्यानंतर डबा झाकणासह 14 इंची 1, डबा झाकणासह 16 इंची 1, डबा झाकणासह 18 इंची 1, परात 1, प्रेशर कुकर 5 लिटरचा 1, कढई स्टीलची 1 आणि स्टीलची टाकी झाकणासह मोठी 1,
अशी 30 भांडी 8,820 रुपयाची या संचाच्या अंतर्गत दिली जाणार आहेत। याच्यामध्ये गृहोपयोगी वस्तू संच बांधकाम कामगाराच्या कुटुंबात एकदाच देण्यात यावा। याच्यामध्ये कुटुंबाची व्याख्या देण्यात आलेली आहे। पती पत्नी आणि 18 वर्षाखालील अपत्य। जर एखाद्या घरामध्ये बांधकाम कामगार असतील आणि पती पत्नी आणि त्यांच्या व्यतिरिक्त लग्न झालेला एखादा मुलगा असेल आणि त्याची जर वेगळी नोंदणी असेल तर तो वेगळा लाभार्थी होऊ शकतो, परंतु पती पत्नी आणि 18 वर्षाखालील अपत्य हे कुटुंब या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे। अशा कुटुंबामध्ये एकच लाभार्थ्याला लाभ दिला जाणार आहे। गृहोपयोगी वस्तू संचाचं वाटप एकदाच करण्यात येणार असणार आहे। दुबार जर वाटप झालं तर त्याची वसुली पुरवठादार संस्थेकडून घेतली जाईल। नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील कोणत्याही जिल्ह्याला संच वितरणाकरता लक्षांक देण्यात आलेला नाही। 2 विभागाकरता एकूण 5 लाख भांडी वाटपाचा हे लक्षांक देण्यात आलेला आहे आणि या 2 वर्षाच्या करारानुसार कालावधीनुसार जिल्हा कार्यालयाच्या मागणीनुसार हे संच पुरवठा केले जाणार आहेत। जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांनी विहित नमुन्यात गृहोपयोगी वस्तू संच मागणीनुसार प्रमाणित यादीतील लाभार्थ्यांनाच जे लाभार्थी जे बांधकाम कामगार याच्यासाठी अर्ज करतील अशा अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी आता गृहोपयोगी वस्तू संचाची एक यादी तयार केली जाईल। पात्र लाभार्थ्यांची यादी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या माध्यमातून तयार केली जाईल आणि या पात्र झालेल्या लाभार्थ्यांनाच याचा लाभ दिला जाणार आहे। गृहोपयोगी संचाचं वाटप करताना लाभार्थ्याचं छायाचित्र, बायोमेट्रिक, डाव्या अंगठ्याचा आणि उजव्या अंगठ्याचा ठसा या प्रपत्रावरती घेतला जाणार आहे आणि अशा प्रकारचं प्रपत्र या पुरवठादाराला पुन्हा शासनाला सादर करावं लागणार आहे। याच्यामध्ये दुबार वितरण झाले नसल्याबाबतचं प्रमाणपत्र, वितरकाच्या माध्यमातून एक त्याच्या संदर्भातील घोषणापत्र, जतन प्रमाणपत्र आणि लाभार्थ्याला भांडी वाटपाच्या फोटोसह त्याच्या डाव्या उजव्या अंगठ्याचा ठसा, कोणती भांडी दिलेली आहेत ही सर्व भांडी दिलेल्याच्या आणि त्याच्या समक्ष कोणत्या अधिकाऱ्यासमक्ष दिलेली आहेत त्या अधिकाऱ्याची सही अशा प्रकारचा एक पुरावा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। याच्यानंतर एक हमीपत्र सुद्धा या ठिकाणी द्यायचे आणि अशा सर्व कागदपत्रासह याच्यासह या भांड्याच्या संचाचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। या ठिकाणी संच वाटपाकरता ज्या ई-निविदा मागवण्यात आलेल्या आहेत या 20 डिसेंबर 2023च्या करारनाम्यामधील ज्या अटी शर्ती असतील या पुरवठादाराला वितरकाला वाटप करताना लागू असतील आणि या अटी शर्तीच्या अधीन राहूनच वितरकाला या भांड्याच्या संचाचं वाटप करायचे, ज्याच्यासाठी तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून कॅम्प लावले जातील। अशा कॅम्पचं त्यांच्या वितरकाच्या माध्यमातून स्वखर्चानं नियोजन करून या भांड्याचं वाटप केलं जाणार आहे। दुबार लाभ दिला जाऊ नये अशा प्रकारच्या निर्देश सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे बांधकाम कामगाराला फक्त या माध्यमातूनच ह्या भांड्याचा संच दिला जाणार आहे। पूर्णपणे जी काही प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते। याच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना मागणी केलेली आहे त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी जिल्ह्याच्या ज्या याद्या जातील त्याच्यानुसार जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून या वितरकाकडे मागणी केली जाईल आणि त्या मागणीनुसार कॅम्प आयोजित करून असे कुठं वैयक्तिक भांडे दिले जाणार नाहीत, कॅम्पच्या माध्यमातून भांडे दिले जातील। त्या ठिकाणी त्या लाभार्थ्याचा नागरिक बांधकाम कामगाराचा फोटो काढला जाईल आणि हा फोटो त्या वितरकाला कंपल्सरी देण्यात येणाऱ्या रिपोर्टबरोबर जोडायचा आहे। त्याच्यामुळे हे कॅम्पमध्ये आणि भांडे देत असतानाचे फोटो असे काही याच्यामध्ये महत्त्वाच्या अटी देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही आणि लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा पूर्णपणे लाभ देखील दिला जाणार आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी योजना आणि याची अंमलबजावणी आता या ठिकाणी सुरू झालेली आहे। याच्याबद्दलची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। आता बांधकाम कामगाराची नोंदणी कशी केली जाते, रिन्युअल कसं केलं जातं, या योजनांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसे भरले जातात हे सर्व आपण यापूर्वीच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे। तुम्ही जर ते पाहिलेलं नसेल तर अवश्य पाहण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला त्याची माहिती देखील उपयोगी पडेल। त्याचे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत आणि वरती सजेशनमध्ये जे काही लिंक स्क्रॉल होत आहेत या लिंकमध्ये देखील त्याच्या संदर्भातील सविस्तर असे व्हिडिओ आहेत, ते देखील आपण पाहू शकता। धन्यवाद।